अरे अबोय बघ आज तर डायरेक्ट बकासूर सोबतच भेट झाली म्हणजेच विंजो सचिन भैया झालं काय तर चला सांगतो. तर भावांनो मी आहे बंटी. आज सकाळ सकाळी उठून डायरेक्ट शॉपवर आलो होतो कारण शॉपवर एवढे काम होते ना. तर आपलं मटेरियल आलं होतं, मटेरियल फटाफट उतरवून घेतलं. तर आपल्या दुकानात जेवढा माल आहे ना तेवढाच बाहेर पण असतो बरं का, कारण आपल्या दुकानला ना जागा लई कमी आहे. थोडा वेळ लागल पण नक्कीच आपलं दुकान मोठं होईल. शेट भावानं थोडी मदत केली की लागली ना त्याला भूक, मग काय जिरवला मला 50ला. मदत घेणं पण सोपं राहिलं नाही भाऊ. ह्या काकाची इंग्लिश बघून माझ्या काळजातूनच पाणी आलं. डोंट स्पीक. काय तुला कळत नाही, तू इंग्लिश शिकलेला नाहीस. होय डोंट स्पीक एनिथिंग म्हणलं. काकाच्या इंग्लिशचा अर्थ कोणाला कळाला असेल तर कमेंट मध्ये सांगा बरं भाऊ. 50% लोकांना माहितीये माझ्या गाडीची बॅटरी गेली तरी पण फुगिरीसाठी घेऊन जाते. यांना ना निवडणूक साठी थांबायचे, त्यांना का नाही बॅनर बनवायचे. कोण बॅनर बनवणार असलं तर सांगा बरं भाऊ. पण त्याची बी एक आट आहे, पैसे निवडून आल्यावरच भेटणार हा. तिथं येईल कोणीतरी निवडून, पण इथं अभिषेक निवडून आला होता. आता त्यांनी पाणीपुरी चारायची होती. बघा बरं काय म्हणतोय. पाणीपुरी मला पाणीपुरी सांगतो. पिल्याला चालतो मी. काय नाही द्यायचं. नाव कसं चालायचं, नाव सांगायचं नाही चालतो मला. तर आपल्याला ना बकासूरला भेटायचं होतं, मग आलो आपण साखरेला. खरंच राव बकासूर अण्णाचा कोटाले मोठा आहे. त्यांनी मस्त कॉमेडी व्हिडिओ एक शूट करून घेतला, मग आपल्या संग फोटो वगैरे काढले. तर भावांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला फॉलो देखील नक्की करा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय.